पेंडगावला तर भलतीच गर्दी झालती, पण तरी म्हणलं आता काय दर्शन घेतल्याशिवाय काय जायचंच नाही. तर पब्लिक सगळ्याला रामकृष्ण हरी स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सुरतच्या हॉटेल आलं की काही ना काही होतच. आता इथं भेटला होता पार्थ, मग पार्थ सोबत थोड्या गप्पा केल्या, मग तिथून निघलो तर आपण लगेच पेंडगावच्या वाटेला. प्रथमेशला घेऊन निघलो होतं लगेच पेंडगावकडं. आता पेंडगावला जाता जाता एवढं लक्षात आलं की मागच्या वेळेस म्हणलं होतं राजेश भाई घेऊन जाईल. हिरापूरच्या पुलाजवळ आलं, लक्षात आलं आपण तर काय ब्लूटूथ घरी विसरलो. तुम्हाला तर माहितीच आहे गाडीत चालत की आपल्याला ब्लूटूथ लागतच म्हणून. प्रत्येक वेळी गर्दी ही होतीच, पण आज जरा जास्त झालती. काय माहिती का आमचा टायमिंग चुकला होता यायचा. मग काय एक पाऊल गाव आहे ना, पण मंदिराजवळ आलोच मी. गर्दी तर खूपच होती, पण निवांत दर्शन घेतलं एकदम मी. जसं दर्शन झालं तसे सगळे भाऊ भेटले. काही आधीच आपले व्हिडिओ होते, आता नवीन आहेत काही. मला वाटतं देवाच्याच मनात होतं राजेश भाऊची आपली भेट व्हावा. मग काय झाली ना भाऊ भेट. ते वायले आलता पण आपली तरी भेट झाली. इथं आलो आणि पार्सद नाही घेतला असं कधी होणार नाही. आता हे पत्तरवाळा भाऊ असं फेकत होता. ते म्हणतात ना पार्सद हा थोडा घ्यावा, पण आमचं तसं काही नसतंय. जसं येईन तसं वार पाडायचं असते. आणि तुम्हाला माहितीच आहे कीर्तन किती जरी महत्वाचं असलं तरी आमचं फोनवर बोलायचं कमी नाही झालं पाहिजे.